भगवान शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजाने इकडे आता कंस मात्र त्या शिवधनुष्याच्या यज्ञाची तयारी करतो। पत्ता तर कळाला, परंतु आता त्या गोकुळातून त्याला इकडे आणणार तरी कोण आणणार आहे। म्हणून कंसाने पात्र असं निवडलं की ज्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास पटेल ते अक्रूरजी। अक्रूरांचा त्या ठिकाणी त्यांनी जाण्यासाठी म्हणून बंदोबस्त तयार करायचं ठरवलं। अक्रूराला बोलवलं, अक्रूराला सगळं सांगितलं आणि सांगितलं तुम्हाला कृष्णाला आणि बलरामाला इथे आणायचं आहे। अक्रूरजी विचार करतात की आपल्या जीवनामध्ये ही काय गोष्ट आली। भगवान परमात्म्याचा दर्शनाचा पहिला लाभ तर मला मिळतो, पण जे आणायसाठी निघालो तर भगवान परमात्म्याला मात्र धोका देण्यासाठी काय भगवंताची इच्छा असेल, हे माझ्याकडे का सपाट काम स्वीकारलं असेल, का माझ्याकडे हे सोपवलं असेल। मनात एक विचार यायला लागला। शेवटी विचार आला, शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, अक्रूर काका जाण्यासाठी तयार झाले। कंसाने स्वतःचा रथ दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच अक्रूर काका भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून मला भगवंताचं दर्शन तर होईल या भावनेने, या आशेने आता गोकुळाकडे निघायचं ठरवलेलं आहे। परंतु मनात ठरवलं, कंसाने जरी सांगितलं कोणाला सांगू नको, तरी मी सांगितल्याशिवाय राहणार नाही। मी भगवंतासोबत खोटं बोलणार नाही। मी जे काही सत्य असेल ते भगवंताला सांगून दे। जरी जीवाला कळत नसेल तर भगवंताला कळत असते। भगवंताला मी सांगेल, पण भगवंताचं मला पहिलं दर्शन झालं पाहिजे। भगवंताचं दर्शन झाल्यानंतर भगवान मला स्वीकारतील का? माझा भगवान परमात्मा स्वीकार करतील का? या मनात मी भावना तयार होत होत्या। मी तर सामान्य जीव आहे। भक्त ज्या वेळेला भगवंताच्याकडे जाण्यासाठी निघतो त्यावेळेला त्याच्याजवळ ह्या सगळ्या शंका तयार होतात। मला भगवान स्वीकारेल का? मला भगवान खरंच दर्शन देतील का? अरे आजपर्यंत या साधनेने अनेक लोकांना भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, घडलं। अनेकावरती कृपा या जीवावरती केली, माझ्यावरती का करणार नाही? तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे। जरी या जीवाकडे कोणती शिदुरी नसेल तरी तो भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे की जसा आहे तसा या जीवाला तो स्वीकारतो। बरं का, जसा आहे तसा तो स्वीकारतो। फक्त त्याच्याकडे हा जीव गेला पाहिजे, जसा आहे तसा गेला पाहिजे। म्हणून तर महाराज म्हणतात, असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। भगवान परमात्म्याला म्हणावं, माझा भाव असेल नसेल, मी अधिकारी असेल नसेल, परंतु प्रभू या जीवाचा स्वीकार करा। भगवान परमात्मा मला आपलं म्हणतील का? मला स्वीकारतील का? या मनोरथानं अक्रूर काका निघालेले किती वेळ निघून गेला तपास लागला नाही। ब्रजभूमी आली आणि ब्रजभूमी आल्यानंतर भावना बदलल्या। ब्रजभूमीमध्ये मनुष्य गेला तरी माणसाच्या दुष्ट भावना समाप्त होतात, दुष्ट भावना समाप्त होतात। आणि अक्रूर काका त्या रथाच्या खाली उतरले, त्या भूमीला साष्टांग नमस्कार केला। ती माती आपल्या कपाळाला लावली। ही भूमी माझ्यापेक्षा पवित्र आहे, ही भूमी माझ्यापेक्षा भाग्यवान आहे। या मातीच्या कणावरती भगवान परमात्म्याने आपले पाऊल खुणा दिले, माझ्यापेक्षा भाग्यवान आहे। समोरच्या वृक्षाला आलिंगन दिलं। ही वृक्ष, ही वेली भगवान परमात्मा
याच्या खाली उभे राहिले असतील, याला पाठ टेकवली असेल, या वृक्षाचा स्वीकार केला भगवंताने, माझा स्वीकार करतील का? अरे त्या गजेंद्राचा स्वीकार केला, अनेक जीवाचा स्वीकार केला, आम्ही तर मानव आहोत, तो का स्वीकार करणार नाही? फक्त त्या आशेनं आपली साधना करा, गुरुदेवाने सांगितलेली त्या पद्धतीने आपली साधना पूर्ण करा, तसे नियम पाळा, तो भगवान परमात्मा या जीवावरती कृपा करत असतो, कृपा करत असतो. आणि आज मात्र त्या ब्रजभूमीमध्ये जे दिसेल त्याला तो आलिंगन देत, ती माती मस्तकाला लावत होता. अक्रूर काका पाहता पाहता त्या भूमीमध्ये गेलेले आहेत. पहिलं भगवंताचं दर्शन झालं, दृष्टीदर्शन. या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताचं दर्शन होत असतं. कधी एखाद्या वेळेला स्वप्नामध्येच दर्शन होतं, तर कधी एखाद्या वेळेला मंदिरामध्ये दर्शन होतं, तर कधी आपल्या उपासना करणाऱ्या त्या अधिष्ठान इष्ट देवतेमध्ये त्या लालाचं दर्शन होत असतं, दर्शन होते. म्हणून तर मूर्ती उपासना सांगितलेली शास्त्राने. ती इष्ट देवता आहे, त्या इष्ट देवतेमध्ये साक्षात तो प्रगट होतो. अरे नामदेवासाठी प्रगट झाला, आपल्यासाठी का प्रगट होणार? आपल्यासाठी का होणार? अनेकांची कामं केली त्यांनी, आपल्यालाही तो दर्शन देण्यासाठी तो बाहेर येईल, साकार होईल, सगुण रूपामध्ये. म्हणून त्या प्रतिमेचं पूजन आहे, उपासना. आणि त्याची उपासना करता करता शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा तो भक्त त्याच्यामध्ये तन्मय, त्याचे अक्रूर काका तन्मय झालेले होते. भगवान डोळ्याने ती छबी बघितली, डोळ्यातून अश्रूच्या आनंदाच्या धारा वाहायला. भगवंताने आज माझ्यावरती कृपा केली, भगवंताचं रूप मला दृष्टीने पाहायला मिळालं. धावत धावत निघाले, भगवंताच्या चरणावरती साष्टांग दंडवत होते. अष्ट सात्विक भाव प्रगट झाले, डोळ्यातून धारा वाहत होत्या. भगवंताच्या चरणाचा डोळ्यातल्या अश्रूंनी अभिषेक केला. बराच वेळ झालेला होता. भगवान त्यांना म्हणतात, उठा. अक्रूर काका मनात म्हणतात, मला उठा म्हणतो, पण माझं मन स्वीकारत नाही तोपर्यंत उठणार नाही. जोपर्यंत माझं मन स्वीकारत नाही तोपर्यंत उठणार नाही. अंतःकरणाची अवस्था बदललेली होती. उपासना करता करता, सगुणाची उपासना करता करता साकाराची उपासना सुरू होते, ते जीवालाही कळत नाही. अंतःकरणाची अवस्था बदलते, आणि अंतःकरणाची अवस्था ही उपासनेच्या माध्यमातून ती चित्त शुद्धीकडे जाते. आणि चित्त शुद्ध झालं, अंतःकरण लायकीचं बनलं. भगवंताने दोन्ही बाबूला अक्रूर काकाच्या धरला आणि आवाज दिला, काका काका उठा. हे शब्द मुखातून ऐकल्याबरोबर अंतःकरणाला एकदम रोमांच्या अंगावरती उभे राहिले, कंठ दाटून आला. मला काका म्हणतो, मला काका म्हणतो, मला काका म्हणतो. अक्रूर काकाला उठवलेलं आहे. अक्रूर काकाचा हात धरून भगवान परमात्मा आपल्या राजगृहाकडे घेऊन येतात. या भक्ताचा हात घेऊन भगवान परमात्मा त्यामध्ये घेऊन जातात, आपल्या धामामध्ये घेऊन येत आहेत. नंद बाबाने दुरूनच बघितलंय अक्रूर येत आहेत. नंद बाबा धावत आले, या या यादवांचे पाहुणे या, तुमचं स्वागत आहे. कुणीकडे आला, कशा आला? जे भगवंताला सगळं सांगायचं होतं ते नंद बाबाला सांगायचं नाही, कारण ज्ञान सुद्धा काही अंतरापर्यंत आहे. नंद राग, नंद हे ज्ञान आहे, ते काही अंतरापर्यंतच असतं. ते पर्यंत हे ज्ञान आहे, तिथे ज्ञानाचाही त्याग आहे. शेवटच्या क्षणाला ज्ञानाचाही त्याग करावा लागतो. शब्द ही समाप्त होतो, तिथे प्रणव शब्द ही चालत नाही.
अक्रूर काकाने विचार केला, सगळंच मात्र नंदला सांगायचं नाही, तर भगवंतापासून काही चोरून ठेवायचं नाही. मग झालेला सगळा प्रकार मथुरेतला नंद बाबाला सांगितला. बसण्याची व्यवस्था बैठकीमध्ये झालेली आहे. तेवढ्यामध्ये कळालेलं आहे कोणीतरी पाहुणे आले म्हणून यशोदा मैया गुळाचा खडा आणि पाणी घेऊन पाहुण्यासाठी येते. नंद बाबा अमृत तो शब्द गेला. कंसाने बलराम आणि कृष्णाला घेण्यासाठी रथ पाठवला. हे शब्द जसा बाण लागावा तसा यशोदा मैयाच्या हृदयामध्ये ते शब्द लागले. अंत करून आपल्या मालकाच्या हातामध्ये तो गुळाचा खडा आणि पाणी दिलं आणि यशोदा मैया दोघांच्या गप्पा चालू आहेत. नंद बाबा पाहुण्याजवळून उठून आता यशोदा मैयाकडे आलेले आहेत. यशोदा मैयाला सांगतात, देवी खूप दिवसानंतर आपल्या घरी पाहुणे आले, चांगला पाहुणचार तयार करा. मालकाचा शब्द ऐकला, यशोदा मैयाच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहायला लागलं. का हो, मी तर असं ऐकलेलं आहे की पाहुणे आपल्याला कृष्णाला मथुरेत नेण्यासाठी आले. नंद बाबा म्हटले, अगं साक्षात कंस राजाने आपल्या मुलासाठी रथ पाठवला. माझ्या स्वतःचा रत्न जडित रथ अगं आपल्या कृष्णासाठी पाठवला, आपल्या कृष्णाला घेण्यासाठी आले. आज यशोदा मैया बोलायला लागली, स्वामी मथुरेची प्रजा कपटी आहे. जसं बोलते तसं वागत नाही, जसं दिसते तसं ते वागत नाही. दाखवतात एक, करतात एक. ही कपटी प्रजा आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. मला असं वाटते कृष्णाला मथुरेला पाठवू नये. नंद बाबा सांगतात, वेळे असं कुठं असतं का? स्वामी खरं सांगते हो तुम्हाला, मला 4-5 दिवसापासून वाईट स्वप्न पडतात. मला असं वाटतं कृष्ण जर मथुरेला गेला तर पुन्हा परत येणार नाही. तो खूप फार दुष्ट आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. त्याने जरी रथ पाठवला असेल तरी तो वरून जरी तो दिसत असेल तरी तो मात्र कपटी मनाचा आहे. आपल्या लालाला पाठवू नका. नंद बाबा म्हटले, वेडे अगं त्याला राजकारभार शिकवायचंय, त्याला कळलं पाहिजे राज्य कसं असतं, राज्य कारभार कसा चालवायचा. अगं कंस माझा फार जवळचा मित्र आहे, माझे फार चांगले संबंध आहेत, आणि तू मात्र वेड्या भावनेनं काही बोलत राहतेस. काळजी नको करू, मी आहे ना सोबत. स्वामीची आज्ञा बघितली आणि स्वयंपाक करायला लागले. पाहुणचार तयार झाला, ताट वाढले. नंद बाबा अक्रूर काका जेवण करायला बसले. तोपर्यंत इकडे माझ्या कृष्णाने पाहुण्यांसाठी सगळी व्यवस्था करून ठेवली. जेवण वगैरे सगळे झालेले आहेत. अक्रूर काका वर आले. तेवढ्यामध्ये भगवान कृष्णाला सगळं सांगून द्यावं असं अक्रूरांच्या मनात आलं आणि बोलायला लागले. तेवढ्यात भगवंतानं सांगितलं, काका काळजी करू नका, मला नारदाने सगळं सांगितलं, मला नारदाने सगळं सांगितलं. बस माझं कर्तव्य पूर्ण झालं, मी भगवंतापासून काही लपून ठेवणार नाही. अक्रूर काका वर विश्रांती करतात. नंद बाबा वर आलेले आहेत आणि यशोदा मैया मात्र दररोजच्या नियमाप्रमाणे कान्हा जेवण करायला येईल म्हणून तयारी करते. त्याला हे आवडतंय, त्याला ते आवडतंय, त्याला ते आवडतं म्हणून एक पदार्थ काढून ठेवते त्याच्यासाठी. दररोज येत असताना काहीतरी आवाज द्यायचा, काहीतरी बोलायचा, काहीतरी मागायचा. दुरूनच आवाज देत होता, मैया 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 करत येत होता. आज मात्र यांनी स्वतःच्या स्वभावामध्ये बदल पाडलेला होता. आज आवाज देत आला नाही. हळूहळू पावलाने मात्र तो खाली येतो. भात टाकलेला होता त्या पाटावरती येऊन बसला. यशोदा मैयाने लालाकडे बघितलं, अरे आज मला
गोटी मागत नाही, आज मला भूक लागली म्हणत नाही, आज मला मैया म्हणून आवाज दिला नाही. यशोदा मैया जवळ आली, कानाच्या अंगाला हात लावला. काना, काय झालं रे तुला? का बोलत नाहीस? काही दुखते का तुझं? मला सांग ना, काय झालं? तू मला आज मैया म्हटला नाही, आई म्हणून आवाज दिला नाही, मला तू आज काही मागितलं नाही, भूक लागली म्हणून सांगत नाहीस. आणि पाठावरती मान खाली घेऊन बसला. काय झालं रे तुला? काय दुखतंय तुझं? काही नाही मैया, जेवण केलं ना, घेऊन ये. आईला असं वाटलं खूप भूक लागलेली असेल पोराला, म्हणून त्याच्यामध्ये बोलत नसेल. यशोदा मैयाने ते ताट वाढलेलं घेऊन आले आणि यशोदा मैयाने एक घास घेतला. हातातला घास हातात राहिला. दररोज याला एक एक घास काहीतरी म्हणून चारावा लागत होता, पण यशोदा मैयाने हातातनी घास मोडून घेतला आणि त्याला चारण्यात तोपर्यंत याने तर 2-3 घास खाऊ नाही घेतले. स्वतःचा बदल स्वतः करून घेतलेला आहे. यशोदा मैया मग पाहतच राहिली. काना, तुला एवढी भूक लागली? आज माझ्या हातचा पहिला घास घेतला नाही. दररोज तर तू भरशील तर घेतो म्हणत होता. खरे खरे आज काय झालं रे? काही माझं चुकलं का काना? आज माझ्या हातचा घास का नाही घेतला? मैया, काही नाही ग, मला लवकर जेवण करून झोपायचंय. का मैया? अगं उद्या सकाळी मला मामाच्या घरी जायचंय. शब्द ऐकला, अंतःकरण दरवळीत झालं. काना, काय म्हटला? मला मामाच्या घरी जायचंय. कधी आजपर्यंत तू मला म्हणत नव्हता, आज काय झालं तुला? तू मला सोडून जाणार आहेस? आपल्याला म्हटलं नाही? भगवंतानी कसं तरी जेवण केलं आणि अंथरूण जे टाकलेलं होतं त्या अंथरुणावर येऊन झोपला. डोळे लावून घेतले. यशोदा मैयाने स्वतःसाठी वाढून घेतलं. एक घास तोंडात टाकला, परंतु तो मात्र तोंडात फिरत होता. मन लागत नव्हतं. तसंच ते ताट झाकून ठेवलं. काना कुठे आहे म्हणून पाहते तर काना तर झोपलेला आहे. जवळ आली, कानाचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं. या बाबांनी डोळे लावून घेतलेले होते, झोपेचं सोंग केलं. डोक्यातून हात फिरवला, चेहऱ्यावरून हात फिरवला. काना, आज कसा झोपला रे लवकर? दररोज तर तू मला वेगवेगळ्या गोष्टी विचारत होता, कथा विचारत होता, माझ्या अंगावरती पाय टाकून झोपत होता. पण आज काय झालं तुला? काही दुखते का रे? झोप आली असेल म्हणून पुन्हा डोकं लालाचं त्या उशीवरती ठेवलं. यशोदा मैया उठली आणि नारायणाजवळ जाऊन बसली. घडघड घडघड डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. नारायणा, काय झालं रे माझ्या लालाला? आज का बोलत नाही माझ्यासोबत? आज माझ्या हातचं जेवला पण नाही, मला मैया पण आवाज म्हणून दिला नाही. दररोज माझ्याजवळ झोपत असताना वेगवेगळ्या कथा ऐकत होता. आज येण्याच्या आधी झोपी गेला. नारायणा, माझं पुण्य संपलं का रे? संपलं का माझं पुण्य? भगवंताने डोळे उघडून बघितलं तर मैया जवळ नाही. इकडे तिकडे बघितलं पण मैया कुठे आहे? रडण्याचा आवाज कानावरती आला. माझा लाला हळूच त्या अंथरुणावरून उठला आणि मैयाकडे गेला. मैयाच्या गळ्यात हात टाकले. मैया, का रडतेस तू? मैयाच्या अश्रू पोचले. मैया, तू रडू नको ग. लालाला बघितलं. यशोदा मैयाने आपल्या लालाला छातीला लावलं. लाला, तू आलास? म्हणजे डोळे पुसतोस? लालाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. मैया, नको रडू.
लाला तुझ्या डोळ्यात मी अश्रू म्हणजे तू रडतेस ना लाला आम्ही आयुष्यभर रडत राहू पण तुझ्या डोळ्यातले अश्रू मात्र मला सहन होणार नाही म्हणून यशोदा मैयाने लालाला तिथून उचललं अंथरुणावर घेऊन आली माझ्या लालाची झोप झाली पाहिजे म्हणून थापटून झोपवते लालाने डोळे लावले यशोदा मैयाला कुठे झोप येते फक्त तिच्या मनात एकच विचार माझा लाला जर उद्या जर जातो म्हटलं तर त्याच्यासाठी काहीतरी करून दिलं पाहिजे तो हट्टी आहे तो जाईल हे नारायणा माझ्या हातचा हा शेवटचा सुंदर प्रेम पुन्हा कधी करायला भेटेल माझा लाला तर जातो म्हणतो मथुरेला प्रत्येक प्रसंगाच्या वेळेला अंतकरण दरवळत होतं नंद बाबा येतात घाई करतात 3:30 वाजले चला लवकर वेळ झालेला आहे जायचंय नंद बाबाच्या साह्यावरून सगळे लोक निघालेले आहेत भगवान परमात्मा रथामध्ये जात असताना यशोदा मैयाला नमस्कार करतात मैया मैया मला आशीर्वाद दे यशोदा मैया खिरखिऱ्या डोळ्यानं बघते झाला मैया मला आशीर्वाद दे यशोदा मैयाने सांगितलं जा तुझी इच्छाच आहे ना जिथे राहशील तिथे सुखी राहा कारण आज मला कळालं रे आज मला कळालं तू माझा नाही गर्गाचार्यांनी सांगितलं होतं पण मला खोटं वाटत होतं पण आज मला कळालं की तू माझा नाहीस असं म्हटल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं मैया मैया असं काय बोलतेस तू अगं मी तुझा आहे मला त्या मथुरेतले लोक विचारतील तू कोणाचा आहे मी म्हणेल यशोदा मैयाचा आहे खाना माझ्या मनावरती नव्हता रे विश्वास नव्हता विश्वास माझा पण आज मला खरं पटायला लागलं गर्गाचार्यांचं मथुरेत जाशील ना त्या देवकीला माझा एक निरोप सांग त्या देवकीला म्हणावं तुझ्या मथुरेत मी सगळं मुबलक असेल परंतु म्हणावं कृष्णाच्या आवडीचे पदार्थ तयार करणारी दासी म्हणावं मथुरेत नाही ती गोकुळात यशोदा आहे भगवंताने आईच्या तोंडावरती हात दिला मैया मैया असे काय बोलतेस तू याला मैया पुन्हा मैयाच्या चरणावरती नमस्कार केला मला आशीर्वाद दे एक रूप मायेच्या रूपाने यशोदे जवळ आहे अशी अनुभूती तिला यायला लागली आणि माझा लाला रथामध्ये येऊन बसलेला आहे सगळ्या त्या गोपींना कळालं सगळ्या गोपिका त्या रथाच्या आडव्या पडलेल्या आहेत रथी चढले वनमाळे आकांत गोकुळे भगवान परमात्मा रथामध्ये चढले तर त्या गोकुळामध्ये सगळा आकांत झाला त्या गोपिका त्या रथाच्या आडव्या पडल्या भूमी पडल्या व्रजबाळे कोण त्या सांभाळे नयनीच्या उदकाने भिजली धरणी नयनीच्या उदकाने भिजली धरणी त्या गोपिका रडत होत्या खाना एवढ्यासाठी का रे एवढं प्रेम केलं आणि एका क्षणात मी तोडून निघून चालला भगवान परमात्मा त्या रथाच्या खाली उतरले त्या गोपींना समजावलं गोपी सांगतात आमचा नको विचार पण आणि त्या राधेचा तर विचार कर
त्या राधेचं नाव ऐकलं आणि भगवान परमात्मा राधेला भेटण्यासाठी निघाले. राधा मूर्छित पडलेली होती. तिच्या सखी तिच्या सेवा करत होती. एका सरोवराच्या काठावरती ती राधिका बस एक चिंतन होतं, श्याम 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 चिंतन करणारी ती राधा. तेवढ्यात त्या सखीने बघितलं, राधे राधे राधे, अगं बघ कोण येतोय, अगं राधे बघ कोण येतोय, अगं तो श्याम आलेला आहे. किरकिऱ्या डोळ्याने बघितली, आवाज दिला, श्याम. मूर्छा खाली पडली. भगवान परमात्मा धावले. चतुर्भुज रूप धारण केलं. दोन हातांनी राधेला उचललं, दोन हातांनी पंखा करायला लागले. राधे राधे हवा घातली. राधेनं डोळे उघडले. अगं अवताराचं कार्य आहे, तो काय माझ्यापासून वेगळी आहेस. भगवंतानी आपली कमरेची बासरी काढली आणि सांगितलं, राधे ज्या बासरीनं सगळ्या जगाला प्रेम वितरण मी केलं, ही बासरी तुझ्याजवळ राहू दे. आणि त्या राधेजवळ बासरी दिली आणि भगवान परमात्मा तिथे निघाले. शुकदेवजी महाराज सांगतात, अक्रूर काकाला सांगतात की काका आता या गोपीच्या शोकाला मला पाहल्या जात नाही, मग आता आपला रथ इथून काढा. निघून गेला. तेवढ्यामध्ये दर्शन दिलेलं आहे. अक्रूराचा संभ्रम निघून गेलेला आहे. नंतर कुल्यापीड नावाचा हत्ती आहे. कुल्यापीड नावाचा हत्ती भगवान परमात्म्याने गतप्राण केलेला आहे. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा त्याच्यानंतर थांबा गायना लागतो. भगवान शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात की राजा त्याच्यानंतर इकडे शिवधनुष्याजवळ आलेले आहे. शिवधनुष्य भगवंताने उचललेला आहे. भंग झालेला आहे. कंसाला कळालेला आहे. कंस बडबडकडा पकडा 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 पकडा, पण कोण पकडला. शेवटी भगवान परमात्मा त्या हस्ती दंत घेऊन त्या कंसाच्या दरबारामध्ये पोहोचलेले. चानोर मुष्टिक कुस्ती खेळण्यासाठी तयार आहेत. चानोर मुष्टिकासोबत कुस्ती झाली. चानोराला पाहता पाहता भगवान परमात्म्याने छलांग मारली. पाडला समाप्त झाला. मुष्टिकाला एक मुष्टिका बलराम दादाने दिली. बलराम दादाच्या मुष्टिकेने तो मुष्टिकही सुद्धा गतप्राण झाला आणि 3च पावलामध्ये त्याचं सिंहासन ओलांडलं आणि कंसाचे केस पकडले, खाली ओढला, रणांगणावरती आणलं आणि रंगभूमीमध्ये आणून भगवान परमात्म्याने एक छातीतनी त्याच्या मुष्टिका मारली. तोंडातून रक्त ओकायला लागलं. दुसरी मुष्टिका घेतली. पापी अधर्मी, स्वतःच्या बापाला कारागृहात टाकून स्वतः राजा बनणारा. आठवते आकाशवाणी, तो देवकीचा 8वा गर्भ, तुझा काळ तुझ्या समोर आहे. दुसरी मुष्टिका छातीत टाकली. प्राण कासा वीज झाले. डोळे मात्र किरकिऱ्या डोळ्यानं पाहायला लागला, घाबरायला लागला. तिसरी मुष्टिका वर घेतली. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा ए अधर्मी, देवकीच्या 6 मुलाला मारणार, बाल घातकी, अधर्माला राज्य करणारा, प्रजेला त्रास देणारा, माझ्या आई वडिलाला कारागृहात टाकणारा. आठवती आकाशवाणी, त्याच देवकीचा 8वा गर्भ तुझ्या समोर आहे. आठव. हे पापी, यज्ञ कीर्तन बंद पाडणारा, यज्ञामध्ये आडवा येणारा, सत्कर्मामध्ये आडवा येणारा. आठवती आकाशवाणी, आठव. आठवती आकाशवाणी, त्याच देवकीचा 8वा गर्भ तुझ्या समोर आहे. तिसरी मुष्टिका भगवंतानी त्याच्या छातीत टाकली आणि कंस गतप्राण झाला.
सगळे लोक शांत होते. किती शांत? जसे तुम्ही तसे. त्यांनी विचार केला एवढ्या लवकर मरणार नाही. एक त्याच्यातला उठला, नाडी पाहिली त्याची धरून, कापूस घेतला त्याच्या नाकाला लावला. मग त्यांनी ऐकलं कंस मेला रे. आणि मग सगळ्यांनी जय जयकार केला. बोले कृष्ण कन्हैया लाल की जय. तुमचा आवाजच नाही आला, टाळ्याचा तो अजिबात नाही आला. मेला कळाल्याबरोबर खर्दीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या का नाही काय माहित. काही लोकांना अर्जाच केला का. त्यांनी म्हटलं कंसानं जर पाहिलं तर आपल्याला सोडणार नाही. पण खात्री झाली मेला म्हणून सगळ्यांनी जय जयकार केला. बोले कृष्ण कन्हैया लाल की, नंद के लाला की, यशोदा के लाला की, बोले भक्त तारणहार की. सगळ्यांनी जे आपल्या आई वडिलांकडे कारागृहाचे सेवक सेवेतनी येण्याच्या आधी सगळ्या कड्या बेड्या सगळ्या ताड ताड भगवंताने तोडल्या. आणि वडिलाच्या पायातल्या बेड्या, हातातल्या कड्या आईच्या दाताने तोडल्या. भगवान परमात्मा आपल्या आई वडिलाला या दुःखात पाहू शकत नाही. देवकी मातेला वात्सल्य प्रेम निर्माण झालं. कृष्णाला जवळ घेतलं. खाना केवढा झाला रे कृष्ण, केवढा झाला रे तू. वसुदेवानं सांगितलं जवळच उग्रसेन राजाही बंदिस्त आहे, त्यालाही सोडव. उग्रसेन राजाला सुद्धा सोडवण्यात आलं. सगळे सेवक मागे पुढे सगळे सेवक होते सेवेसाठी. आणि मग भगवंताची मोठी थाटामाटात मिरवणूक निघाली. कंसाच्या पत्न्या असती त्यांनाही कळालं. ते जरासंधाकडे गेले, आपल्या बापाकडे. 17 वेळेला त्याला पराजित केलं. मुष्कुंद कार्यवनाला घेऊन आला. मुष्कुंदाच्या हाताने कार्यवनाचा समाप्त झाला. आता ब्राह्मणांना बसवलं. मला यश मिळालं पाहिजे, विजय मिळाला पाहिजे म्हणून भगवंतानी त्या सत्कर्माला लोकांनी मानलं पाहिजे. सत्कर्म केल्यानंतर यश मिळत असते हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून भगवंतानी आपल्या विश्वकर्माला आणि समुद्राला सांगितलं जागा द्या. विश्वकर्माने नगरी तयार केली. रात्रीच्या रात्री द्वारकेतली मथुरेमधली नगरी सगळी त्या नगरीमध्ये योगमायेच्या शक्तीने नेलेली आहे. सगळा जरासंधानं त्या नगरीला वेढा दिलेला आहे. आणि सकाळी मात्र सेना बाहेर आली नाही. अनवानी पायाने भगवान परमात्मा त्या दारातून बाहेर पडलेले आहेत. जरासंधानं बघितलं, पकडा रे त्याला, पकडा. भगवान परमात्मा धावले. रणछोड नाव पडलं. बोले रणछोड भगवान की. पाहता पाहता एका टेकडीवरती गेले, त्याला आग लावली, तिथून समुद्रामध्ये उड्या टाकल्या आणि भगवान परमात्मा त्या द्वारका नगरीमध्ये आले. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याचं नाव द्वारकाधीश पडलं. बोले द्वारकाधीश भगवान की. इकडे विदर्भ नगरामध्ये कौंडण्य कुरुक्षेत्र आहे. भीष्मक नावाचा राजा आहे. त्या भीष्मक नावाच्या राजाला रुक्मिणी नावाची मुलगी आहे. ती उपवर झालेली आहे, कोणाला द्यायची म्हणून रुक्मिणीच्या सांगण्यावरून. परंतु तिचा भाऊ मोठा रुक्म्या त्याने विरोध केला. त्यानं त्याच्या बहिणीला द्यायचं ठरवलेलं आहे. त्याचं नाव आहे शिशुपाल. त्याचा रुक्म्याचा तो मित्र आहे. शिशुपालासोबत तिचा विवाह जुळल्या गेला. परंतु रुक्मिणीला मनापासून तो आवडत नव्हता. तिनं तर ठरवलेला आहे कृष्ण नवरा नवरी मी, कृष्ण न नवरा नवरी मी. पण रुक्म्या ऐकायला तयार नाही. शेवटी रुक्मिणीने आपल्या गुरुदेवाकडे गेलेली आहे, पत्र लिहिलेले आहे आणि गुरुदेवाजवळ पत्र देऊन आता गुरुदेव द्वारकेमध्ये पत्र घेऊन येतात. द्वारकेमध्ये भगवान परमात्म्याला ते पत्र वाचून दाखवलं रुक्मिणी मातेचं. आणि शेवटचं वाक्य होतं, आपली रुक्मिणी भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. जिच्या प्रेमासाठी भगवंताच्याही डोळ्यात पाणी येते. असं भगवंतावरती प्रेम करावं की भगवंताच्याही डोळ्यात पाणी आलं पाहिजे, एवढं प्रेम त्याच्यावरती करावं. ते रुक्मिणीने केलेलं होतं. रुक्मिणी एवढी प्रेम करणारी होती, एवढा भाव तिने निर्माण केला. भगवंताच्या डोळ्यात पत्र ऐकता ऐकताच पाणी आलं.
सुदेव ब्राह्मण म्हटले मी येऊ का? भगवान म्हटले येऊ का नाही, लगेच जाऊ. आणि ठरलेल्या प्रमाणे भगवंताने रथ काढला आणि भगवंताचा रथ मात्र आता आकाश मार्गाने विदर्भ नगराकडे कौंडण्यपूर क्षेत्राकडे निघालेला आहे. आणि इकडे शिशुपालाची वरात मात्र कौंडण्यपूर क्षेत्रामध्ये आलेली आहे. रुक्मिणीला नियमाप्रमाणे सांगितलेलं आहे की आता रुक्मिणीला मंदिरामध्ये पूजेसाठी जाऊ द्या. त्यावेळेला देवीच्या मंदिरामध्ये आता रुक्मिणी माता सखींसोबत ती अंबा माता आजही त्या कौंडण्यपूर क्षेत्रामध्ये विराजमान आहे. आणि त्या सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजन रुक्मिणी सांगतो की ठीक आहे महिमा तुझी माऊली वार संकटाला आया माऊली कृपा करी धावत ये नवतरी आंबा गोंधळ माईला भवानी गोंधळाला ये गोंधळ माईला भवानी गोंधळाला ये. तिकडून येत होता. रुक्मिणी माता इथे तुझ्या कृपेने तारसी सकळाला हे आई भवानी हे आई रुक्मिणी मातेची 1 2 3 4 भगवंताचा रथ येऊन आलेला आहे. रुक्मिणीचा हातातनी हात घेतला आणि भगवान परमात्मा घेऊन निघाले. थांबू द्या, त्यांना पळता येत नाही, पळून जाता येत नाही. येऊ द्या परत, त्यांना येऊ द्या परत. रुक्मिणीने सांगितलं काय रुक्मिणी कुठे आहे? मंदिरात आहे. मंदिरात बघितली नाही. अरे रुक्मिणी कुठे आहे? मी कुठं मारत होतो, तू काय म्हणतो म्हणून पाहत होतो. घेतला, बांधून टाकला. बलराम दादा आलेले आहेत. रुक्मिणी मातेने नमस्कार केला, रुक्मिणीला सोडून दिलं. रुक्मिणी तिथून गेला. भोजकट नावाचं नगर त्याने स्थापन केलं. त्यांनी प्रतिज्ञा केली होती रुक्मिणीला जर आणलं नाही तर पुन्हा कौंडण्यपूर क्षेत्रात परत येणार नाही. निघून गेला. इकडे सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगते की राजाने बलराम दादाने ठरवलं की माझ्या कृष्णाचा मोठ्या थाटामाठात विवाह करायचा आहे. म्हणून माधवपूर नगरामध्ये मोठा मंडप टाकलेला आहे. सगळे स्वर्गातले देवता सुद्धा त्या लग्नासाठी येत आहेत. सगळी मंडळी त्या लग्नामध्ये येत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या पाहुणे मंडळींचं सहर्ष स्वागत. सगळी मंडळी त्या लग्नामध्ये येतात. सगळे त्या लग्नामध्ये येतात. आणि त्या लग्नामध्ये आल्यानंतर जो तो म्हणत होता नवरदेव कसा आदिशक्ती रुक्मिणी माता आधी सुंदर, किती सुंदर असेल. सगळे विदर्भ नगराचे लोकही त्या लग्नासाठी आलेले. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या पाहुणे मंडळींचं सहर्ष स्वागत. आलेल्या पाहुणे मंडळींचं सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. या बसा. राम राम, राधे राधे. ते पाहुणे फक्त आता पाहुणचारातच आहेत. एकही राम राम करायला तयार नाही, राधे राधे करायला तयार नाही. राधे राधे. सगळ्यांना राधे राधे झालेलं आहे. सगळे पाहुणे आपापल्या स्थानावरती बसलेले आहेत. लग्नाचा
विवाह आता संपन्न होणार आहे त्याआधी कार्यकर्ते मंडळी निवृत्ती दादा चला माईक घ्या आलेल्या पाहुणे मंडळींचं स्वागत करा माईक घ्या माईक प्रत्येकाचे आहेर आलेले आहेत कोणाचा 31,000चा आला असेल कोणाचा 51,000चा आला असेल कोणाचा 20,000चा आला असेल कोणाचा 5,000चा आला असेल आणि आज अनेकांचे आहेर आले त्याच्यामध्ये एक आहेर आलेला आहे 5,77,775 नामस्मरणाचा आहेर आलेला आहे एक वेळ त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा त्या माऊलीनं वर या आणि तुमची ज्ञानेश्वरी घेऊन जा या आगतम स्वागतम सुस्वागतम जसा ज्याचा आहेर तसा त्याला पाहून जा याच माऊलीचा पहिला नंबर येत असते नामस्मरणामध्ये एक वेळ या माऊलींचं टाळ्या वाजवून स्वागत करा भागवताचा प्रसाद त्यांना मिळत आहे आलेल्या सर्व पाहुणे मंडळांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे हो सर्व परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी सर्वांचं या माऊलींना ही ज्ञानेश्वरी 5,77,775 काही हरकत नाही आणि कोण पाकिट आणले असतील तर ते मंगलाष्टक झाल्यावर द्या तोपर्यंत देऊ नका निवृत्ती दादा इथे उभे आहेत 2 मिनिटं दादा सूचना करतील आणि पाहुणे मंडळीने इथे लग्न करून या जीवा शिवाला प्राप्त होण्यासाठी नैमिष्य अरण्यामध्ये जायचंय कसं जायचं ते दादा सांगतील आपला आजचा हा श्रीमद भागवत कथेचा 6वा दिवस आणि भगवंताचा हा पर्व काळ लग्नाचा निमित्तानं या ठिकाणी सर्व भाविक भक्त नातेवाईक चाळीसगावून आलेले आमचे पाहुणे हरिभक्त परायण अर्जुन गुरुजी नाव्याहून आलेले आपले हरिभक्त परायण गोरख महाराज तसेच अजून परिसरातून जे काही आलेली मंडळी असेल त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत मित्रहो हा जो उपक्रम आहे हा उपक्रम म्हणजे काही असा मौज मजा वगैरे याच्यासाठी नसतो हा कार्यक्रम एक भक्तिमय आनंद लुटण्यासाठी असतो आणि तो जसा भुंगा जसा त्या कमळात जाऊन त्या कमळाचा मकरंद स्वाद घेतो त्याच पद्धतीनं माझा एक मित्र की त्याला आपण मागच्या वर्षी आपण यूट्यूबच्या माध्यमातून हेमंत भाऊ त्यांना आपण या ठिकाणी 7 दिवसासाठी बोलवलं होतं त्यावेळेस आपण त्यांना 31,000 रुपये दिले होते आणि ह्या वर्षी त्यांना मी सहज काल फोन केला का हेमंत भाऊ असा कार्यक्रम का हो दादा आम्ही काही पैसे मागं पळणारे लोक आहोत का तुम्ही का आम्हाला कळवलं नाही का आम्हाला सांगितलं नाही हो हे बघा हेमंत भाऊनी 2 दिवसासाठी फ्रीसाठी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शूटिंगसाठी माणूस पाठवून दिला त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करा 2 दिवस शिरोडे डिजिटल या नावाने एवढं कंजूसपणा करता टाळ्या तर जोराने वाजवा जरा 1 रुपया नाही घेता त्या माणसाने 2 दिवसाचे व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी फ्री करणार आहे हो धन्यवाद त्या माणसाचं वाजवा नका पैसे लागतात लग्नाला आरंभ होत आहे भटजी अजून आलेले नाहीत त्याच्या अगोदर मी थोडं एक सांगतोय की आपल्याला 7 ते 8 मेला नैमिष्य अरण्यामध्ये श्रीमद भागवत कथा पुराण आपल्याला त्या ठिकाणी पण होणार आहे आणि त्या कथेसाठी महाराजांनी सांगितलेच आहे की त्या ठिकाणी 7,500 रुपये आणि शिवाज्यांना काशी अयोध्या आणि प्रयागराज असा जर काही कोणाला तो करायचा असेल तर तो 1,700 रुपये तो वेगळा खर्च राहील असा 9,200 रुपये तो खर्च आहे आणि तिथला संपूर्ण राहण्याचा खाण्याचा वगैरे जो खर्च राहील तो संपूर्ण आपण त्याच याच्यातून करणार आहे आणि कोणाला जर AC वगैरे रूम लागेल तर त्याचा 1,200 रुपये वेगळा चार्ज राहील असा त्या याच्यासाठी 7 जानेवारीला आपल्याला रिझर्वेशन करायचं आहे तर 7 जानेवारीच्या अगोदर म्हणजे कमीत कमी आता ह्या 5 तारखेपर्यंत जर कोणाला आपली नाव द्यायची असेल तर त्यांनी आमच्याकडे नावं द्या आणि ॲडव्हान्स म्हणून जी काही रक्कम असेल कमीत कमी 5,000 रुपये आम्ही ॲडव्हान्स म्हणून सांगितले आहेत तर त्यांनी ॲडव्हान्स म्हणून आमच्याकडे रतन काटे असेल दीपक असेल नितीन दादा असेल मी असेल किंवा दिलीप भाऊ असतील यांच्याकडे हे पैसे जमा करा आणि आपलं तिकीट कारण का रिझर्वेशन पक्का असलं कन्फर्म असलं तर आपण कसं निवांत जातो काल मी तुम्हाला जाता जाता उदाहरण दिलं की ड्रायव्हरच्या जीवावर आपण झोपून जातो त्याच्यासाठी आमचं एक तळमळ असते की कोणालाही प्रवासामध्ये श्री राजा रामचंद्र भगवान के पवन
पवन सुत हनुमान की अपने अपने माता पिता की बड़े गुरुदेव की द्वारकाधीश भगवान के आदिशक्ति रुक्मिणी माता की बोलो रे भाई सब संतन के राधे 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 पाहिजे तसा आवाज नाही आला राधे राधे सगळ्यांना अक्षता मिळाल्या का वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी नमोस्तुते मंगल सावधान सावधान मंगल सावधान श्री गणेश्वर सिद्धेदा बल्लायो नमो चिंता सुवरदा विघ्नेश्वर वदन ग्रामेरांजन संस्तुता गणपति गुणजा सदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सरस्वती च यमुना वरी नर्मदा कावेरी चर्मवती वती महासुर नदी ख्याता जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगल सर्वदा ओ राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामं नाभिभृता निशाचरचमो रामायणं तस्मै नमः रामं सिततं परतरं परायणं रामस्य दास्य सम्यहं रामे चित्तलया भवतु मे रामम् उत्तरति भवत् शुभमङ्गल सावधान 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 राजा रुक्मिणी सनयने देखो चिंता करे हे करा सगुणावरा विचार श्री कृष्ण माने रुक्मा पुत्र वडील दास उसने गुरया सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान समीप नवरा वाघरा मधुपर कपूर पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधू वदान करता दोहे गरा विरुगे वादते बहुकल्पला न करने गुरया सदा
लक्ष्मीपदे तीन स्मरामि सुमुहूर्त सावधान वाजंत्रे सावधान बोले द्वारकाधीश भगवान की जय आदिशक्ति रुक्मिणी माता की जय तुलसी महारानी की खरजया नगरीत हो खरजया गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत सोन्याचं भाषण देवाचं लागत खरजया नगरीत हो खरजया नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं भाषण लगीन देवाचं लागत सोन्याचं भाषण
भगवान की, आज के आनंद की, हरजई वाले की, आनंद लुटणारे की। आरती झाल्यावर, आरती झाल्यावर दादा, आरती झाल्यावर प्रजापती